विवेकानंद सूर्ये सच्चित सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. आपला मासिक प्रवचनाचा विषय आहे स्वामी विवेकानंदांचा कर्मयोग आणि भगवद्गीता. आपण तिसरा अध्याय बघत आहोत, कर्माचे रहस्य. कर्म जे केलं जातं त्याला कर्म म्हणतात, किंवा जे घडतं त्याला कर्म म्हणतात. खरी व्याख्या घडतं त्याला कर्म म्हणतात, म्हणजे त्याला कर्माचा परिणाम त्यालाही कर्म म्हणतात. कर्म केलं की त्याला फळ असतं की नाही. बी लावणं हे कर्म आहे, आणि त्याचं फळ जे आहे ते झाड उगवतं, मोठं होतं, फुलं लागतात, फळं लागतात, ते त्याचं फळ आहे. कर्म केलं की त्याचं फळ उत्पन्न होतंच की नाही. त्याचं रहस्य हे आहे, एक रहस्य हे आहे की कर्म केलं की ते फळ दिल्यापासून राहत नाही. ते योग्य असो की अयोग्य असो, चांगलं असो की वाईट असो. गीतेतले शब्द आहे इष्ट आणि अनिष्ट की नाही. त्रिविध कर्मण फलम असं म्हटलं आहे. 3 प्रकारचे कर्माचे फळ असतात. विविध म्हणजे प्रकार. इष्टमिष्टंच त्रिविध कर्मणं फलम. आणि ते सकामाला पकडतात, निष्कामाला पकडत नाहीत कर्माची फळं. म्हणजे तुम्ही कर्माचं रहस्य म्हणजे काय, गीतेमध्ये संपूर्ण तुम्ही जर बघाल तर तुम्हाला ते आढळेल की कर्म करा किंवा कर्म घडू द्या. कर्म करा म्हणजे मी कर्म करतो याला कर्म करणं म्हणतात. त्याला मी जोडला जातो त्याला कर्म म्हणतात. मी बोलतो आहे हे कर्म आहे, कारण ते मी आहे, मी बोलतो आहे, हे कर्म आहे की नाही. तुम्ही ऐकता आहात, श्रोते आहात, हे कर्म आहेत, कारण तुम्ही ऐकणारे आहात, हे कर्म आहे. पण मी जर म्हटलं आहे की हे जे बोलणं आणि ऐकणं हे घडतं आहे, हे घडणारी क्रिया आहे. जसं या प्रकृतीमध्ये अनेक घटना घडत असतात. प्रकृत्यैवच कर्माणि असं म्हटलं आहे, क्रियमाणानि सर्वशः. या संसारामध्ये, या सृष्टीमध्ये सगळे कर्म क्रियमान आणि आपोआप घडत असतात. सर्वशः म्हणजे सर्व प्रकारही, अपवाद नाही, निरपवादपणे जे घडतं ते केलं जात नाही, घडतं. अहंकार विमूढात्मा करता हमिति मन्यते. पण ज्याला समजत नाही हे रहस्य, त्याला हे ही राहू दे रे तिथे, राहू दे सगळं, ते घेऊन जा लवकर. ज्याला हे समजत नाही त्याला विमूढ म्हटलेलं आहे, म्हणजे तो मोहित झालेला आहे, त्याला कळत नाही आहे. जसं कोणी मोहित झाल्यानंतर त्याला कळत नसतं, तो भ्रमिष्ट झालेला आहे, कशाच्या तरी मोहात पडलेला आहे, आणि मग त्याला कळत नाही. जसं आपण म्हणतो ना, एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या किंवा मुलगी एखाद्या मुलाच्या मोहात पडली, मग दोघांच्या काही कळत नाही, त्यांच्या मेंदूवर तो परिणाम झालेला असतो. मेंदूचा वरचा जो ताबा आहे तो गेलेला असतो, मग त्याला कळत नाही. तसंच त्याला विमूढ आत्मा म्हटलं आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं अहम कर्ता इति मन्यते, गीतेतला श्लोक आहे हा, की त्याला वाटतं मी करतो आहे की नाही. पण तसं नाही आहे. कर्माचं रहस्य काय आहे? कर्माचं रहस्य हे आहे की तुम्ही मी करतो ह्या अवस्थेतून कर्म घडता या अवस्थेपर्यंत जावं लागेल. याला म्हणतात अज्ञान आणि त्याला म्हणतात ज्ञान. श्रीरामकृष्ण म्हणतात मी माझं माझं, याला म्हणतात अज्ञान. आणि तू आणि तुझं हे म्हणतात, त्याला म्हणतात ज्ञान. सोपी आहे की नाही. आपण म्हणतो आहे ना, देवा तूच करता करवित आहे, आपण म्हणतो. आता किती आपण ते मनाने म्हणतो, किती विश्वास आहे, किती श्रद्धा आहे, हा भाग वेगळा. पण म्हणताना आपण म्हणतो देवाच्या इच्छेने सगळं ठीक पार पडलं, हो
आहे की नाही. आमचं सगळं आता आम्ही एक 14ला इथनं निघालो, 26ला 27ला इथे पोचलो, संभाजीनगरला परत आलो. आम्ही जवळपास 14 दिवस नॉर्थ ईस्टचे सगळे स्टेटमध्ये फिरत होतो. अतिशय दुर्गम ठिकाणं आहेत ती, हिमालयातली. तिथे आमची खूप जुनी 50, 60, 100 वर्षांची पूर्वीची ती केंद्रं आहेत, त्या काळात सुरू झालेली आदिवासी लोकांसाठी. आता ती खूप प्रसिद्ध ठिकाणं झालेली आहे, तीर्थस्थानासारखं आम्हाला वाटतं ते. कारण इतकी 100 वर्षात लोकांनी तपस्या केली इतक्या कठीण ठिकाणी, आणि या लोकांची सेवा करण्यासाठी, त्या लोकांना त्यांच्या आदिवासी अगदी आदिम अवस्थेतून वर आणण्यासाठी. तर मुद्दामून आम्ही 14 दिवस तो कठीण प्रवास केला. आज सकाळी इथे, संध्याकाळी तिथे, सकाळी तिथे. थोडं 12-13 केंद्र आहे बघितले. अतिशयकडे थंडी खूप आहे, काही लांबडोंगला वगैरे इतकी थंडी आहे विचारू नका. तर इतक्या ठिकाणी आम्ही फिरलो आणि ते ठिकाण बघितले. तर ते आपल्याला वाटतं की ते बघा 100 वर्षामध्ये झालेली घटना, इतक्या लोकांचे परिश्रम आहेत, पण ती घडलेली बाब आहे की नाही. आपण म्हणू शकतो केलेली बाब आहे, आपण म्हणू शकतो घडलेली बाब आहे की नाही. आई जसं तू बोलवशील तसं मी बोलेन, जसं तू करशील तसं मी करेन. नाहम नाहम तुहू तुहू, मी यंत्र तू यंत्री, मी घर तू घरधनीन की नाही. मी गाडी तू गाडी मालक, गाडी चालवणारा गाडी चालक. असं श्रीरामकृष्ण नेहमी प्रार्थना करायचे की नाही, की ज्याच्यातून मी हा वगळला जायला पाहिजे. आता मी वगळायला आपल्याला किती प्रयत्न करावा लागेल बघा की नाही. आपण सारखं म्हणतो प्रत्येक क्रियेच्या मागे मी असतो, आणि ती मी असल्यामुळे आपलं ते ज्ञान अज्ञानात परिवर्तित होत नाही. मी कर्म काही टळणार नाही आहे, कर्म होतच राहतील, पण ती प्रकृतीच्या नियमाप्रमाणे होतात आहे. प्रकृत्यैव, ऐव म्हणजे त्यांनीच, कर्मानी सर्वशः, सगळ्या प्रकारे. प्रकृत्यैवच कर्मानी क्रियमानानी सर्वशः, हा एक सिद्धांत आहे गीतेचा, म्हणजे उपनिषदांचा सिद्धांत आहे. हे रिअलायझेशन आहे, ही ॲक्च्युअल परिस्थिती आहे. आपल्याला त्याचा काही सुगावा नाही आहे, त्यासाठी अध्यात्म लागतं. अद्वैत म्हणतं तुम्हाला जे वाटतं ते बरोबर नाही आहे, तुम्हाला ते माहीत करून घ्यावं लागेल. बरोबर आहे की ते माहीत करून घ्यावं लागेल. 15व्या अध्यायातला श्लोक किती सुंदर आहे बघा की नाही, की कोण ज्ञानी होतो आणि कोण अज्ञानी होतो की नाही. त्याने किती, एका श्लोकामध्ये कितीतरी आहे बघा. निर्माण मोह, ज्याच्यातून मान मोह निघून गेलेले आहेत. मान म्हणजे काय, आपल्याला मानाची कल्पना असते. माझा मान झाला पाहिजे आणि माझा अपमान झालेला आहे नाही. माझा मान झाला आणि माझा अपमान झाला, ही भावना ज्याच्यातून निघून गेली आहे, मोह निघून गेला आहे. निर्माण मोह जित संगदोषा, संगदोष पण निघून गेला आहे की नाही. हा संगदोष लागतो ना आपल्या जगाचा की नाही. जग आपल्याला घडवत आहे बघा प्रत्येक क्षणी, त्याच्या तालावर आपण नाचतो आहे. जग काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, ते केलं तर आपल्यालाही करावं लागतं, करण्याची इच्छा नसूनसुद्धा. त्याला पण रूढी म्हणतो. अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा, अध्यात्म काय आहे याची तो निरंतर काळजी घेतो, चिंतन करतो, नित्या नेहमी. विनिवृत्त कामा, निवृत्त कामः विनिवृत्त कामः. इच्छा वासना किती फुकाच्या आहेत, किती व्यर्थ आहेत, त्याला बरोबर कळलं आहे. द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञे. सुख आणि दुःख हे द्वंद्व आहेत. द्वंद्व म्हणजे दोन विरुद्ध टोकाचे आहेत. सुख आणि दुःख दोन टोकं आहेत, पण त्याला माहिती आहे दोन टोकं नाही आहेत, एकच आहे ते. नाण्याची एक बाजू सुख आहे, दुसरी बाजू दुःख आहे नाही. मग त्याला म्हणतात द्वंद्वरहित झाला आहे. सुख दुःख वेगळी नसतात, एकच असतात की नाही. म्हणून सुख असलं की ते दुःख येतंच, दुःख असलं की सुख येतं. द्वंद्व सगळेच द्वंद्व.
यश आलं की अपयश येतं, अपयश आलं की यश येतं, लाभ आला की हानी येतं, जय आलं की पराजय येतो. हे बरोबर आहे. ही सृष्टी अशी आहे, हे त्याला माहीत असतं. द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख समनी, हे झालं की माणूस अमूढ होतो. गच्छन्त्य मूढा, म्हणजे त्याचा मूर्खपणा संपतो. हे सगळं झालं की आणि काय होतं? गच्छन्त्य मूढा पदमव्ययंतत, त्याला अव्यय पदाची प्राप्ती होते, अव्यय अविनाशी ब्रह्मपदाची प्राप्ती होते. बघा सुंदर आहे. अध्यात्मनित्या, सुखदुःखाचा नाश होणार नाही. सुखदुःखाचा नाश झाला पाहिजे याची गरज पण नाही. आपण प्रयत्न करतो, करायलाही पाहिजे. नाही केलं तर आपल्याला त्रास होईल. योगशास्त्रामध्ये एक छान सूत्र आहे, प्रॅक्टिकल आहे, ते व्यवहारी आहे, की दुःखम अनागतम. आगतम म्हणजे आलेलं किंवा येऊ घातलेलं, अनागतम म्हणजे अजून आलेलं नाही आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे, तिथे आहे, ते दूर आहे. अनागतम न आगतम अनागतम, दूर आहे. तुमच्यापर्यंत वाघ आहे पण तो वाघ दूर आहे, जंगलामध्ये आहे, तुमच्यापर्यंत गावात नाही आलेला. किंवा तो तुमच्या प्राणी संग्रहालयात आहे, शहरातल्या रस्त्यावर नाही आहे. अनागतम हेयम दुःखम अनागतम. जे दुःख, जी कटकट, जी समस्या तुमच्यापर्यंत पोचली नाही आहे त्याला दूर ठेवा. हेयम, जवळ येऊ देऊ नका. जितक्या जवळ येईल तितक्या दूर लोटणं कठीण जाईल आहे की नाही? बरोबर आहे ना? आपला अनुभव आहे. जे दूरच्या दूर आपण लोटू शकतो, अगदी जवळ आले तर लोटता येत नाही, दूर लोटता येत नाही. हेयम दुःखम अनागतम, प्रॅक्टिकल आहे. म्हणून ज्या गोष्टी नक्कीच तुम्हाला दुःख देऊ शकतात त्या गोष्टी तुम्हाला दूर ठेवायला पाहिजे. परंतु सुखदुःख हे जगाचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, आयुष्य असंच असतं. त्यामुळे त्याने प्रभावित होऊ नये, आणि त्याला म्हणतात अध्यात्म. त्या कारण काय? सुखदुःखाचा शेवट कशाने होऊ शकेल? आपण गेल्यावेळी बघितलं की खरोखर सुखदुःखांचा कणा आपण जन्मावर त्यासाठीच प्रयत्न करतो की नाही, आणि आपल्या सुखदुःखाच्या कल्पना ह्या आपल्याला पक्क्या असतात. सुख कशाला म्हणायचं आणि दुःख कशाला म्हणायचं हे आपण पक्कं ठरवलं असतं. असं घडलं तर सुख आहे, ते असं झालं की दुःख आहे. ते आपण कधी पडताळून बघत नाही खरोखर ते सुख आहे की सर्व दुःख आहे. म्हणून आपण ठरवून टाकलेलं आहे किंवा आपल्यासारख्या लोकांनी आपलं सांगितले असं झालं ते सुख आहे, असं झालं की दुःख आहे की नाही. जसं आता उदाहरण दिलं तर समजा आम्ही लहान वयात असताना, तरुण वयात असताना की वाटलं की घर सोडून आपण काय करावं, आश्रमात प्रवेश करावा आहे की नाही. आम्हाला वाटलं की छान आहे, काय आपल्याला काय करायचं राहून तरी आहे की नाही, आश्रमात राहूया, आश्रमात वाचन करू, अभ्यास करू, अमुक करू, ढमुक करू, तमुक करू आहे की नाही. आम्हाला वाटलं की छान आहे. आता घरच्यांना तसं काही वाटत नाही. ते म्हणते हा काय प्रकार आहे की नाही. तर देवदेव करायचं ना, आम्ही देव आणून देतो, बरेचसे घरी आणून देतो. अरे आम्हाला ते देव नको आहे की नाही, त्या देवाची आम्हाला पूजा नाही करायची, आम्हाला समष्टी देवाची पूजा करायची, सगळ्या विश्वाची पूजा करायची. एकच गोष्ट एकाला जी सुखदायक वाटते किंवा योग्य वाटते तीच गोष्ट दुसऱ्याला मात्र चुकीची वाटते आहे की नाही. गोष्ट एकच आहे बघा आहे की नाही. एकाला बरोबर वाटते, दुसऱ्याला ती चूक वाटते की नाही. आता चूक कोणती बरोबर कोणती हे आपल्याला नीट करता येत नाही आहे की नाही. मग आपल्याला लाँग रनमध्ये बघावं लागतं की नाही. आज जी गोष्ट दुःखाची वाटते, आज दुःखाची वाटते पण नंतर सुखाची होईल. अभ्यासात रमते तत्र दुःखांतंच निगच्छति, गीता म्हणते की नाही. जे आज तुम्हाला दुःखपूर्ण वाटतं पण त्याचं ते एंड काय आहे, सुख आहे. तुम्ही अभ्यासात रमते, आज तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला निकाल लागल्यानंतर खूप आनंद होईल. बा आमचा चांगला निकाल लागला, आम्ही मस्त नंबर 1मध्ये पास झालो आहे की नाही. परिणामे विषमीव यत्तदग्रे विषमीव परिणामे मृतोपमम. अग्र म्हणजे आधी तुम्हाला विषासारखं वाटतं. विष म्हणजे कडू, मारक असतं ना विष आहे की नाही. तुम्हाला मारक वाटतं, कडू वाटतं, नकोसं वाटतं. पण परिणामे अमृतोपमम, परिणाम त्याचा फार गोड आहे की नाही. परिणाम अमृतासारखा म्हणजे गोड आहे. आता विष म्हणजे मारणार आहे आणि ते म्हणजे अमर करणार आहे की नाही. किती फरक आहे बरं. आता हे संबंध किती कठीण आहे की नाही. आमच्या लोकांना वाटलं की हे काय वेड्यासारखं वागतं आहे
म्हणते आता म्हणतो बाबा मजेत आहो मी, आहे की नाही, काय बिघडलं, काही चांगलं आहे की, परंतु ते संबंध त्याला वेळ लागतो समजायला नाही. पण तोपर्यंत आपल्याला काय पेशन्स पाहिजे, धीर धरावा लागतो. म्हणून अध्यात्मज्ञानाची गरज आहे. नाही, अध्यात्मज्ञान ही अशी एकच वस्तू आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात, की जी आमच्या दुःख कष्टांचा कायमचाच अंत करण्यास समर्थ आहे. केपेबल आहे की नाही. दुःख कष्ट नको आपल्याला आणि पुन्हा यायला नको, ती कायमची संपायला पाहिजे. कारण काय नियम काय आहे, येतात जातात, येतात जात, आगमा पायनो अनित्या. गीता म्हणते येतात आगमा पायनो, येणं जाणं अनित्या. हा त्याचा काही भरोसा नाही आहे की नाही. हा नियम आहे. तान तितिक्षसो भारत. मग काय करा, त्या सगळ्यांना सहन करा की नाही. आता गरम आहे की नाही, आता गरम आहे, पंखे लावलेले आहे तरी थोडंसं उकडतं आहे. AC असतं ते हॉल किती छान झालं असतं, आहे की नाही. या AC हॉलमध्ये बसायला किती मजा आली असती की नाही. छान आहे, जेव्हा AC होईल तेव्हा AC होईल, पण आता तर आपलं काम भागतं आहे की पंख्याने काम भागतं आहे ना, की नाही. तान तितिक्षस्व भारत. सहन करायला शिकलं पाहिजे की नाही. माताजी म्हणत असत स आपल्या बाराखेडीमध्ये 3 स आहे. एक तालव्य आहे, दंते आणि ओष्ठ्य आहे की नाही. श, स आणि श 3 आहेत ना, की नाही. श, स आणि श हे 3 आहे. ते 3 म्हणजे काय, सहन करा, सहन करा, सहन करा. स्वामी विवेकानंद म्हणतात हा मोठा अध्याय जो हे शिकतो तो यशस्वी होतो. आणि सहन करायचं असतं जीवनामध्ये, हे जरा शकत नाही तो स्वतः जीवन काय खूप कटकटीचं करून टाकतो. इतरांसाठी कटकं होतं, स्वतःसाठी पण कटकट होतो. म्हणून सतत सहन करावं लागतं. सहन करून योगाच सहन करणं नाही आहे, त्याच्यामागे काहीतरी विचार आहे. हा विचार फार महत्त्वाचा आहे आणि तोच आपल्याला गीतेत सांगितला आहे. इथे काय म्हणतात, दुःख कष्टांचा कायमचाच अंत व्हायचा असेल नाही. आता आपण म्हणतो दुःख कष्टांचा कायमचा अंत होत नाही. शरीर आहे, मन आहे, तोपर्यंत तुम्हाला दुःख होणारच. मनाला दुःख होणार, शरीरालाच दुःख होणार, गैरसोय होणार. गैरसोय म्हणजे दुःख ना. आपल्या मनाप्रमाणे नाही घडलं तर आपलं दुःख होतं. न होता मना सारिखे दुःख मोठे, समर्थ म्हणतात ना. जेव्हा मनासारखं काही होत नाही तर मोठं दुःख होतं आपल्याला की नाही. जेव्हा सुखाची कल्पना योगशास्त्रामध्ये केली आहे की जे अनुकूल घडतं त्याला सुख म्हणतो, प्रतिकूल घडतं त्याला दुःख म्हणतो आपण. तर अनुकूलता आणि प्रतिकूलता ही कशी आहे, ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, सब्जेक्टिव्ह आहे की नाही. हे आपण ठरवतो अनुकूलता काय आणि प्रतिकूलता काय की नाही. म्हणजे हा विषय खूप मोठा आहे. पण आपलं जीवन हे साधकाचं जीवन आहे, मुमुक्षुचं जीवन आहे, याचं जीवन आहे, उपासकाचं जीवन आहे. याची काळजी कोणीतरी एकजण करत असतो की नाही. तशीच सगळ्याच गोष्टी काळजी देव करत असतो. हे शेवटी येईल कर्मयोगामध्ये की नाही. एका छोट्या चिमणीचंसुद्धा पडणं त्याच्या दृष्टीआड होत नाही. प्रत्येकाकडे त्याचं लक्ष असतं. आमच्याकडे प्रत्येक छोट्या छोट्या लक्ष्याकडे त्याचं लक्ष आहे. तुम्हाला ते महाभारताची गोष्ट माहिती आहे ना, आपण नेहमीच उल्लेख करतो की नाही, की द्रौपदीला तिचा अपमान झाला, तिचा छळ झाला त्या सभेमध्ये आणि तिचे सगळे तिथे आहे, तिचे सगळे आहे तिथे, कोणीच परका नाही आहे. ती कुलवधू आहे, राणी आहे, राजस्व यज्ञामध्ये अभिषेक झालेली महाराणी आहे, भारताची एवढी मोठी स्त्री. आणि महाभारतामध्ये जितक्या स्त्रिया आहे किंवा जेवढे काही महान चरित्र आहे त्यामध्ये द्रौपदी चरित्र आहे. द्रौपदी चरित्र खूप महान आहे की नाही, खूपच महान आहे. ती महान स्त्री होती की नाही. अशी महान स्त्री तिचा अशा प्रकारे अपमान व्हावा, इतकी वाईट गोष्ट. दुसरी वाईट गोष्ट म्हणजे त्याला कोणीच मदत करू नये. इतके लोक मदत करणारे आहेत, प्रत्येकजण मदत करू शकतो, कोणीच मदत करणार. फार विचित्र प्रकार येतो की तिचे 5 नवरे एक नाही. गुरु आहे, आचार्य आहे, कृपाचार्य आहे, भीष्माचार्य आहे, द्रोणाचार्य आहे, तिचे दीर आहेत, भाऊ आहेत, कोण नाही आहे तिथे. एक तरी उभाराच करू शकलं असतं की नाही. त्याला कोणीच मदत केली नाही आहे. किती आश्चर्य आहे की नाही. मग
तिला जेव्हा कळतं कोणीच नाही आहे, मग तिला काय होते, देवाची आठवण येते. आपल्याला कोण मदत करू शकतो? देव मदत करू शकतो, आहे की नाही? की नाही? आणि तिने त्याला धावा म्हणतात. आपण मराठीत पण द्रौपदीचा धावा म्हणतो. त्याच्यावर मोरोपंतांनी बरेचसे हे पण केलेले आहेत, ओव्या पण केलेल्या आहेत की नाही. त्याचं महाभारताचं बरंचसं काव्यमय विवरण पण आहे मराठीमध्ये. तर ते तिने धावा केला म्हणजे धावा, बरोबर आहे. म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणतात देवाचे कान फार तिखट असतात की नाही. त्याला त्याचं लक्ष असतं, जसं आईचं लक्ष असतं. आई आपलं काम करते तर लक्ष असतं, मुलगा खेळायचं तिकडं असतं, त्याचं कान तिकडे असतात, बरोबर. हा काय करतो, इकडे बाहेर तर जात नाही, इकडे जात नाही, तिकडे जात नाही, तिचं बरोबर लक्ष असतं. ती काम पण एक डोळा एक कान तिकडे ती असतात. तशी मांजर असते, ती भटकत असते इकडे, पण तिचं सगळं लक्ष कान तिच्या पिलाकडे असतं, ती ठेवलेली असतात तिथे. म्याव म्याव शब्द ऐकला की कुठे असते ते वर्णन आहे वचनामृतामध्ये. तडक येऊन हजर होते, ती तडक येऊन हजर होते आणि त्याला दुसरीकडे मानगुट पकडत दुसरीकडे घेऊन जाते, योग्य ठिकाणी घेऊन जाते. म्हणजे ते म्हणतात की मुंगीच्या पायातली पैंजणं, त्यातला जो खडा असतो त्याचासुद्धा आवाज देवाला येतो. मुंगीचं पाय किती असणार, त्याच्यात पैंजणं जे असतात, काय आपण त्याला म्हणतो घुंगरू, ते किती छोटे असणार असले तर आपण कल्पना. त्याच्यातला तो खडा असतो तो किती छोटा असणार आणि त्याचा आवाज किती असणार, त्याचा आवाज पण देवाला येतो. तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना श्रीरामकृष्ण म्हणतात त्यांनी ऐकलेली आहे. तुम्ही केलेला प्रत्येक धावा त्यांनी ऐकलेला आहे. द्रौपदीनी शेवटी निरुपायाने तिला कळल्यावर कोणीच होत नाही, मग देव आहे की नाही. आणि देवाचा धावा केला की नाही. शेवटी बघा तिला वाटलं हा करेल तो करेल तो करेल, कोणीच नाही मदत करायला. पण फार सुंदर प्रसंग आहे तो. सुंदर या दृष्टीने की देवाचं महात्म्य काय असतं या दृष्टीने. ते सगळं नामुष्की आहे, एरवी ती नामुष्की आहे, काहीतरी विचित्र प्रकार आहे तो की नाही. परंतु देवाचा धावा, देव कसं बघत असतो आपल्याकडे, त्याचं आपल्याकडे कसं लक्ष असतं, सतत तो आपल्याला लक्ष ठेवून असतो. जसं मी मांजरीचं उदाहरण दिलं, आईचं उदाहरण दिलं असतं, सतत करत असते सगळं लक्ष, मात्र तिथे कान तिकडे लागले असतात नाही. तसंच देव हा आपल्याकडे सतत बघत असतो की नाही. त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. आपण कसे मोठे होऊ, जसे आई वडील सतत लक्ष देतात, प्रत्येक दिवशी आपल्या मुलामुलींचं मोठे होणं ते बघत असतात की नाही. त्याचं निरीक्षण करत असतात. प्रत्येक दिवशी लक्षात घ्या, प्रत्येक दिवशी ती वाढ बघत असतात मुलाची. म्हणून ते इतके आसक्त असतात मुलामुलींमध्ये, कारण त्यांनी लहानपण बघितलं असतं. त्या मुलामुलींचा जन्म देण्यापासून त्याला लहानपण ते बघितलं मोठं, प्रत्येक दिवस त्यांनी बघितला असतो आणि प्रत्येक दिवसाची योजना केली, कसं कसं मोठं होतं, कसं काय पुढे काय करायचं, पुढे काय करायचं, सगळ्या योजना असतात बघा. इतकं चिंतन मनन झालेलं असतं, इतका विचार झालेला असतो आणि किती काळजी घेतली जाते. कारण काय, तो माझा आहे, त्याची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार. तर श्रीरामकृष्ण म्हणतात, यशोदा म्हणते हे कृष्णाची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार की नाही, मलाच घ्यायला पाहिजे याची काळजी. तसंच प्रत्येकची काळजी हा देव घेत असतो. देवाचं आपल्याकडे सतत लक्ष असतं. आता प्रश्न तो आपल्याला ते जाणवत नाही, आपल्याला तर कळत नाही की देव आपल्याकडे लक्ष देऊ नये. जसं म्हटलं लहान मुलाला काय कळणार की आई आपल्याकडे लक्ष देऊ नये, तिचं आपल्याकडे लक्ष आहे, सतत बघते ती इकडे जातो का तिकडे जातो, काय इज्जत करून घेत नाही स्वतःला, सतत बघत असते. त्या लहान मुलाला कुठं कळणार, त्याला काही कळण्याचा प्रश्न नाही आहे. बरं जन्मावर मुलं मोठा होतो, आईवडील त्याची इतकी काळजी घेतात, त्या मुलांना त्याचं काही कळतं काय, मुलांना त्याची फिकर असते काय, त्याची काही कदर असते काय, आपण बघतो व्यवहारात नसते, काही कळत नाही त्याला. आईवडील बी काळजी करत असतात, मुलं बेफिकर असतात, त्यांना त्याचं काही देणं घेणं नसतं जणू काही, कारण त्याची त्यांना ते कळतच नाही, भावनाच नसतात त्या की नाही. प्रश्न आपला विषय वेगळा आहे, परंतु हे यश आहे आईवडिलांचं की मुलाला किंवा मुलीला आपले आईवडील म्हणजे सगळं काही आहे. आईवडिलांचं छत्र म्हणजे सगळ्यात मोठं छत्र आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठं छत्र जगात कुठलं नाही आणि ते आपलं सगळंच काही आहे. ही भावना मुलांच्या मनात जर आईवडील निर्माण करू शकले ते आईवडिलांचं फार मोठं यश आहे, ते फार मोठं यश आहे की नाही. आईवडिलांवर इतकं प्रेम आहे त्यांचं, मुलांचं आईवडिलांचं मुलांवर प्रेम मुलं की असतंच ते, त्याला काही करावं लागत नाही. पण रेसिप्रोकली मुलांचं पण आईवडिलांवर तितकंच प्रेम आहे. प्रेम आहे म्हणजे हे फार महत्त्वाचे आहे. हे आहे तोपर्यंत मी किती आईवडिलांचं छत्र गेलं की आपण काय निराधार होऊन जातो, काहीच नाही, आपण उघड्यावर पडलेलो आहो
अशी भावना ज्याच्या मनात येते ते खरं आईवडिलांचं यश आहे की नाही. तसं नसेल तर मग काहीतरी कुठेतरी चूक झाली आहे. तर अध्यात्मशास्त्र इथे म्हणतात, इथे स्वामीजींनी जे म्हटलं आहे, अध्यात्मज्ञान ही फक्त बघा शब्दरचना बघा, फक्त एकच अशी वस्तू आहे की जी आमच्या दुःख कष्टांचा कायमचाच अंत करण्यास समर्थ आहे. आपल्याला माहीत आहे की दुःख कष्टांचा कायमचा अंत करण्यास समर्थ काही नाही आहे, हे आपल्याला माहीत आहे. जोपर्यंत तुम्ही श्वास घेत आहात तोपर्यंत दुःख कष्ट आहेतच की नाही. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दुःख कष्ट आहेतच. पण कायमचाच अंत करण्याचं म्हणजे काय, ह्याचा अध्यात्मज्ञानाचं काय आहे की नाही. कायमचाच अंत केव्हा होईल आहे की नाही, ज्यावेळी दुःख कष्ट निर्माण करणाऱ्या गोष्टीच राहणार नाही किंवा ज्या आहेत पण तुम्हाला त्याचं काय स्थान आहे ते तुम्हाला माहीत राहिलं आहे. जर शरीर आहे, शरीर आहे. अर्जुन म्हणतो की मी मरणार किंवा माझ्याकडनं हे सगळे मरणार की नाही. ते म्हणतात हे चूक आहे. त्याला कळलं की हेही मरणार नाही तेही मरणार नाही, हे ध्यान आहे. दुःख कष्टाचा अंत झाला की नाही की नाही. गीतेमध्ये खूप सांगितले, अरे तू कुठला मारणार आहे. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णं तथा अन्यानपि योधवीरान. हे भीष्म आहे, द्रोण आहे, भीष्मंच द्रोणंच जयद्रथ आहे, कर्ण आहे, कर्णं तथा अन्यानपि योधवीराने. मोठे मोठे योद्धे न मरणारे आहेत, हे चिरंजीवी आहेत, हे न मरणारे आहेत सगळेच. हे मेले न मरणारे असून मेले आहेत. ते तुम्हाला माहीत आहे भीष्म कसे मेले, द्रोण कसे मेलेत, त्यानंतर कर्ण कसा मेला, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. जयद्रथ कसा मेला, हे सगळे मायेने मेले आहे. त्याला माया म्हटलं. गीतेतला आपल्या महाभारता शब्द माया आहे, म्हणजे माया म्हणजे कपट आहे की नाही. माया म्हणजे कपट. दुर्योधन कसा मेला, कपटाने मेला. भीष्म कपटाने मेले, द्रोण कपटाने मेला, जयद्रथ कपटाने मेला, सगळेच कपटाने मेले आहे की नाही. भीष्मंच द्रोणंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान मया हता. मी मारले आहेत, माझ्याकडनं. तृतीय व्यक्ती, माझ्याकडनं मारले गेले आहेत, तुझ्याकडनं नाही आहे की नाही. अजून युद्ध सुरू व्हायचं आहे की नाही. युद्ध सुरू नाही झालं आहे पण म्हणतात ते मया हता, माझ्याकडनं मारले गेले आहेत. म्हणजे मेलेले लोक उभे आहेत, जिवंत नाही आहे की नाही. भाषेमध्ये कुठं बसत नाही आहे की नाही. तुम्ही भविष्यकाळ वर्तमानात काळात आणू शकत नाही की नाही. पण इथे आणलेलं आहे मया हता. हां, आणि तू काळजी करू नकोस. जही माम यथिष्ठा की नाही. दुःख सोडून दे की नाही, चिंता सोडून दे की हे मरणार कसे. युधिष्ठिरला तोच आहे ना, युद्धाच्या पूर्वी तेच झालं. हे गीतेच्या पूर्वी तेच. युधिष्ठिर म्हणतो अरे अर्जुन हे काय होणार, हे भीष्म द्रोण हे आमचं काय करणार, आम्ही तर आताच युद्ध हरलं, युद्ध करायची गरज काय, आम्ही हारलोच आहोत की नाही. मग अर्जुन त्यांची सांत्वना करतो, असं नाही, आपण आहोत की भीम आहे, मी आहे, आपण काही कमी नाही आहे, तुम्ही आहोत, सगळे आपण करू, काहीतरी करू. कृष्ण आहे पण आपल्या पक्षाला आहे की नाही. कशाला काळजी करता, काय काळजी करू ना, देवाच्या इच्छेने सगळं ठीक होऊन जाईल. पण युधिष्ठिर पण घाबरलेले आहेत. हे कसं शक्य आहे की भीष्म द्रोण आहे ना, आपण कसं युद्ध जिंकणार आहे, कसं काय, कशाला युद्ध करायला भानगडीत पडलो आपण. या अर्जुनाला नंतर शोक झाला, त्याच्या आधी युधिष्ठिराला झालेलं आहे महाभारतामध्ये आहे की नाही. जही महाव्यथिष्ठा, तू शोक करू नकोस. बघा भविष्यकाळ वर्तमानात काढलं आहे. दुसरं म्हणतात युद्धस्व जेता असे, तू युद्ध जिंकशील. कशावरून की नाही. भीष्माला प्रश्न विचारला होता की युद्धामध्ये जयाचं काय असतं, कोण जिंकणार. म्हणजे ते काही सांगता येत नाही. युद्ध हे नेहमी अनिश्चित असतं. पण तरी पण म्हणतात युद्धाचा नियम असा आहे की जिंकलेली युद्ध हारली जात असतात, हारलेली युद्ध जिंकली जात असतात आहे की नाही. युद्ध ही जिंकता जिंकता हारले जातात, हारता हारता जिंकले जातात. भीष्माचं वचन आहे महाभारतामध्ये की नाही. आपण पानिपत युद्धाचा आपला अनुभव आहेच ते की नाही. पानिपत युद्ध जिंकलेलं युद्ध हारलं गेलं आणि तो अमरशाह होता अब्दाली, त्याला कधी आपण जिंकू असं वाटलंच नाही. तो आपण हारलोच होतो, तो हारता हारता जिंकलेला आहे. सगळं अनिश्चित आहे. पण इथं निश्चितपणे सांगतात आहे युद्धस्व जेता सी रणे सपत्नान. सपत्नान म्हणजे शत्रूंना तू रणामध्ये जेतासी, नक्कीच जिंकशील. जय महावतिष्ठ मया आता, मला मी केलं आहे सगळं ते.
भविष्यकाळ वर्तमानात आणला आहे बघा, आहे की नाही. म्हणजे जे घडलेलं आहे, जे घडणार आहे ते आता पुढे घडलेलं आहे, ते आता घडणार आहे की नाही. फक्त ते काय, जसं काय म्हणतात ना, रंगीत तालीम की नाही. फक्त ते दिसत नाही तुला. अध्यात्म काय म्हणतो की तुम्हाला ते दिसत नाही आहे, ते तुम्हाला दाखवून दिलं जातं आणि फक्त तुमची श्रद्धा पाहिजे. देव करतो हे तुम्हाला दिसत नाही आहे. आपलं सगळं नियंत्रण जीवनाचं त्या देवाच्या हातात आहे की नाही. करता करविता कोण आहे, तोच आहेस. पण म्हणतो, गाणे म्हणतो, भजनं म्हणतो की नाही, तूच करता तूच करविता की नाही. हां, सगळे गाणे आहेच, तुम्हाला माहिती आहे की नाही. सगळे तूच करता तूच करविता. आता त्याच्यावर किती आपण विचार करतो आणि ते खरोखर त्याला किती मानतो हा प्रश्न वेगळा. न मान्यते की नाही, पण म्हणतो मात्र की नाही. जसं मी म्हटलं, मग आम्ही झालो 14 ते 14 दिवस आम्ही आलो की नाही. आणि बापरे, कसं गेलो आणि कसं आलो आहे आम्हालाच आश्चर्य वाटतं आहे. व्यवस्थित गेलो आणि व्यवस्थित परत आलो की नाही. आम्ही कैलास मानसरोवरला गेलो होतो 2006ला की नाही. बापरे, भयंकर. तिथे जाणं म्हणजे येणं परत येणं म्हणजे ते देव. आम्ही मग म्हटलं की देव आम्हाला घेऊन गेला आणि देव आम्हाला परत आणून दिला. याच्यामध्ये सगळे काळजी नाही वाटते, गेले म्हणजे गेलेच, परत येतील की नाही. आम्हाला तिथे गेटपर्यंत पोचवायला सगळे नातेवाईक आले होते, आमच्याबरोबर जे भक्त होते सगळे. आता तिथे गेले म्हणजे परत कसे येणार, कारण इतकं कठीण आहे, काय कळेल काही सांगता येत नाही आहे की नाही. म्हटलं तुम्ही देव घेऊन जाईल आहे आणि देव तुम्हाला इथे परत येऊन पोचवून द्यायला आहे की नाही. तुम्हाला सुखरूप पोचवून देईल आहे. कारण काय, त्याची आपल्याला आपली काळजी त्याला आहे की नाही. त्याला म्हणतात अध्यात्म. आपण त्यातून अहम वजा करतो की नाही. म्हणून त्याला म्हटलं आहे दुःख कष्टांचा अंत. जिथे अहंकार आहे तिथे दुःख कष्ट आहे की नाही. दुःख कष्ट परिस्थितीमुळे होत नाही आहे. स्वामीजी म्हटले छान म्हणतात, आपले दुःख कष्ट आसक्तीमुळे होतात. आसक्ती म्हणजे संघ, त्याला संघ म्हणजे माझं म्हणतो, ममत्व म्हणतो ज्याला की नाही. समजायला फार कठीण आहे की नाही, पण थोडा विचार केला की तुमच्या लक्षात येईल आहे की नाही. तुम्ही ममत्व बाद करून टाका, तुमचे दुःख कष्ट संपून जातात की नाही. आपण प्रत्येक गोष्टीला माझं म्हणतो, हे माझं आहे ते. आणि माझं म्हटलं की ठीक आहे, तुमचं नसतं, तुम्ही माझं म्हणत टिकणार होणार ना, आहे की नाही. समजा आपण उदाहरण घेऊया की नाही. एखादी गाडी उभी आहे की नाही. आता तुम्हाला उदाहरण सांगतो ना, घटना सांगतो. आम्ही दक्षिणेश्वरला गेलो होतो. दक्षिण म्हणजे कलकत्त्यापासून तिथे जिथे श्रीरामकृष्ण साधना केली आणि तिथे दक्षिणेश्वर कालीचं मंदिर आहे आणि आमच्याबरोबर एक भक्त होते. त्यांचे खूप जुनं मॉडेल होतं गाडीचं, काळ अगदी जुन्या काळाचं ते मॉडेल होतं. आणि ते कलकत्त्यात होतं त्यांच्याकडे. त्या गाडीत बसलो, त्यांची गाडीत सामान थोडंफार पर्स पिशवी होती सगळी. आम्ही ती गाडी पार्क केली. त्या पार्किंगच्या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं, सगळं झालं. आणि आता उठून आम्ही गाडीत बसलो सगळ्यांना आणि त्यांनी किल्ली लावली त्या गाडीला. ती गाडी गेटपर्यंत आली आहे की नाही. मग आता आपली जी सवय असते, अरे माझी बॅग कुठं आहे, तो माझी पर्स कुठं आहे, माझं हे कुठं आहे, अरे काही दिसत नाही आहे की नाही. हे नाही आहे, ते नाही. ही गाडी आहे कोणाची ही गाडी त्यांना मग कळलं की ही गाडी आपली नाही आहे. ही गाडी नाही, गाडी करणे तर किल्ली लागली कशी ती आपली जी गाडीची किल्ली असते ना, स्टार्टर असते ना, ती किल्ली पण त्याला लागली आहे की नाही. आणि ती गाडी अगदी एक्झॅक्टली तेच मॉडेल. यांचं जे मॉडेल आहे ना, म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट, किती मॅचिंग आहे बघा. यांची जी गाडी जशी आहे तशीच ती गाडी पण होती. तिथे बाजूला आम्ही याच्याच बाजूला असेल ना, त्याच्यामुळे तिथे गेलो आम्ही. त्यांनी किल्ली फिरवली, किल्ली सुरू केली, गेटपर्यंत आलो. लक्षात आलं ही आपली गाडी नाही आहे की नाही. मग म्हणजे आता ही आपली गाडी नाही, आपण इथपर्यंत आणली, गेटपर्यंत आणली. म्हणून आता इथं सोडून द्या, नाही तर आपण मार खावं लागेल इथे आपल्याला. कारण त्याला कळलं की आपली गाडी घेऊन कोणतरी निघून गेला आहे. आणि त्याला पुष्कळ आहे, आपलं एअरपोर्टवर जसं आपलं सामान दुसरीकडे जातं, दुसरं सामान आपल्याकडे येतं की नाही. मग त्यांनी तिथं सोडून दिली पटकन, नाही तर त्याला कळलं मार खावं लागेल. मग तिथून आणलं आपल्याला, आमची गाडी घेऊन मग चाललो गेलो म्हणजे नाही. इतकं ते होऊ शकतं नाही. आपण माझं म्हटलं, आता ते माझी गाडी नाही म्हटलं, त्याच्यामुळे सुटका झाली आमची की नाही. ती गाडी माझी आहे म्हटलं, माझी नसून जेव्हा माझी म्हणतो तेव्हा ते काय, ते दुःख कष्ट आहेत ते की नाही. या विश्वातली कोणतीच गोष्ट आपली नाही आहे की नाही. काहीच आपलं नाही आहे जगामध्ये. तर आपण विचार न करता आपण वागतो जगामध्ये. जर आपल्याला कळलं की या जगामध्ये आपलं काहीही नाही आहे, हे सत्य ही वास्तविकता आहे.
फक्त आपण ती वास्तविकता चिंतनाने, त्याला म्हणतात श्रवण मनन निधिध्यासनाने समजून घेत नाही की नाही. त्याला खूप चिंतन लागतं, खूप समजून घ्या, त्याचंच आपण श्रवण त्यालाच म्हणतो. त्याच्यातून विवेक जागृत होतो. जी गोष्ट आपली नाही ते आपण म्हणतो. त्याच्यामुळे त्याच्यात श्रीरामकृष्णांनी वचनामृतात खूप छान सांगितलं आहे की हा बागवान म्हणतो बगीच्यात काम करणारा, हा बगीचा माझा आहे, हे झाडं माझे आहे, मी अमुक लावलं आहे, तमुक लावलं आहे. पण जेव्हा मला म्हणतो त्याचा रागवतो, त्याला काहीतरी त्याची काहीतरी चूक झाली असते, त्याला म्हणतो येऊ नको आता बाहेर पड. आता त्याला त्याचीच आंब्याच्या लाकडाची फडतूस लाकडाची पेटी ती त्याला नेता येत नाही, त्या दरवानाकडनं मागून घेत होतो, असं ते वर्णन आहे तिथे की नाही. म्हणजे या जगामध्ये आपलं शून्य आहे, काहीही नाही आहे की नाही. म्हणजे इतकं शून्य आहे की काहीच नाही आहे. बरंच चिंतन लागेल, श्रवण लागेल, विचार करावा लागेल. म्हणजे इतकं की आपलं शरीरसुद्धा आपलं नाही आहे, आपण आपलं शरीरसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. तर खरोखरच आपण आपलं शरीरसुद्धा, आपल्याला शरीर न्यायला काय हरकत आहे की नाही, आपल्याला घेऊन जायला पाहिजे आहे की नाही. जर देवाने तशी काही ठेवलं असतं की ठीक आहे तर मी एवढं घेऊन जाऊ शकता आहे की नाही, अशी तर आपल्याला थोडीशी सवलत दिली असती देवाने की नाही. तुम्ही सगळं घेऊन जाऊ शकत नाही, पण काही तुम्हाला एवढं घेऊन जाऊ शकता की नाही. केवढी मुश्किल झाली असती बघा. तुम्हाला काही म्हणजे काहीच घेऊन जाता येत नाही आहे की नाही. याचा अर्थ तुमचं नाही आहे ते. नाही म्हणजे तर वापरू नका असं नाही आहे, वापरा, पण हे ममत्व ठेवू नका. मग इथे म्हटलं आहे दुःख कष्टांचा अंत करण्यास समर्थ आहे. दुसरी कोणतीही विद्या किती झाली तरी फक्त काही काळासाठीच आमची वाण दूर करू शकेल. वाण म्हणजे गरज की नाही, आमची गरज दूर करू शकेल. असं नाही की आपले दुःख कष्ट दूर होत नाही, आपल्या दुःख कष्टाचं काही कमी होत नाही. नाही, आपण प्रयत्न करतो आणि दुःख कष्ट दूर होतात, पण ते दुःख दूर पुन्हा परत येतात ना. कायमचा अंत कुठे होतो? नाही तर आजपर्यंत आपण मस्त सुखी झालो असतो. गीतेत सयुक्त सुखी नरा म्हटलं आहे. इथे म्हटलं आहे शक्नोति हैव सोडून पराग शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भव वेगम संयुक्त सुखी नरहा. गीतेमध्ये सुखी नर नाही असं नाही आहे. सुखी कसं व्हावं माणसानं, आनंदी कसं व्हायचे सगळे सूत्र त्यात सांगितलेले आहे. म्हणजे सुखी होता येतं, आनंदी होता येतं, कृतकृत्य होता येतं, ते सगळं सांगितलं आहे. 16व्या अध्यायाचं 15व्या अध्यायाचं शेवटचा श्लोक आहे की नाही. इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्मा मोक्षसे शुभात. तू अशुभ याच्यापासून, संसारापासून तू काय होशील आहे, मुक्त होशील आहे. आणि म्हटलं आहे की बुद्धिमान एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात कृतकृत्यश्च भारत. तू बुद्धिमान होशील कृष्णा अर्जुना, हे जाणल्यानंतर एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात, तू बुद्धिमान होशील. याचा अर्थ आपण बुद्धिमान नाही आहे की नाही, हे नक्की. लोकांनी तुम्हाला बुद्धिमान मूर्ख म्हटलं काही गरज नाही आहे, किंवा लोकांनी तुम्हाला बुद्धिमान म्हटलं तुम्ही स्वतःला मूर्ख, त्याची गरज नाही आहे. पण हे वेगळं आहे, हा विषय वेगळा आहे, अध्यात्माचा विषय आहे. हे गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम, मी जे सांगितलेलं गुप्त सर्व गुह्यतमं, सर्वात गुह्य जे शास्त्र सांगितलं, गुह्यतर नाही गुह्यतमं, सर्वात गहन जे सहजासहजी तुमच्या जाणीवेत, तुमच्या ऐकण्यात येत नाही, तुमच्या वाचण्यात येत नाही, तुम्ही त्याचा कधी विचार करत नाही, हे जे शास्त्र मी सांगतो आहे तुला, इति गुह्यतमं शास्त्रम मिदमुक्तम मया नग, माझ्याकडून सांगितलं गेलेलं, हे जर जाणशील तर तू बुद्धिमान होशील. मग आम्ही तुला बुद्धिमान म्हणू. एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात, नुसता बुद्धिमान होशील नाही आहे, कृतकृत्यश्च भारत, फुलफिलमेंट आहे की नाही, फायनल फुलफिलमेंट, डायरेक्ट अचिव्हमेंट, खरं अचिव्हमेंट की नाही. तिथे संशय नाही आहे, आम्हाला मिळालं की मिळालं नाही आहे. जसं म्हटलं काही मिळवलं तरी ते मिळवण्यासारखं नसतं जगामध्ये. सगळं मिळवा, पण ते मिळवण्याचं काही खरं मिळवणं नाही, कारण ते गमावं लागतं आहे की नाही. जगामध्ये काय आहे, आपण मिळवलं आणि ते गमावलं नाही असं काही आहे का? काहीच मिळवलं नाही, ज्यामध्ये गमावायचंच आहे ते त्याला मिळवणं म्हणण्यात काय अर्थ आहे त्याला? जस्ट सिम्पल लॉजिक आहे की नाही. जे तुम्ही किती मिळवलं आणि जे तुम्हाला गमावं लागत असेल, मग त्याला तुम्ही कसं काय म्हणता मिळवलं आहे म्हणून किंवा कमावलं आहे म्हणून कसं काय म्हणू शकू आपण आहे की नाही. पण आपलं ते मन ते स्वीकारायला तयार नाही आहे. पण अध्यात्मानं स्वीकारा आहे की नाही, स्वीकारा. आपण गाडीत बसतो, ट्रेनमध्ये बसतो की ती माझी गाडी आहे, हां असते की तुमची गाडी आहे की नाही, हा माझा बर्थ आहे की तुमचा बर्थ आहे की नाही. मग आपलं सामान तरी इथे का ठेवलं तुमचं तिकडं, माझ्या खोलचा माझी जागा आहे, माझं सामान ठेवायला जागा पाहिजे, तुम्ही तुमचं सामान दुसरीकडे ठेवा, माझ्या जागेवर ठेवू नका
आहे की नाही. चांगलं सुरुवातीला थोडंसं भांडण होतंच, कुरकुर होतेच ती, आहे की नाही. मग काय, मग थोडंसं स्टे झाल्यानंतर मग सगळ्यांची ओळख होते, पाळख होते, जणू काही हे जन्मापासूनचे असे ओळखीचेच आहे. मग गप्पा करतात भरपूरच्या, म्हणजे असे ग्लोबल गप्पा करतात. अमेरिकेत काय झालं तो हा बिल क्लिंटन काय करतो आणि तो आपला हा जो आहे सध्याचा राष्ट्रपती आहे की नाही, तो डोनाल्ड ट्रम्प काय करतो आहे की नाही, तो कसा विचित्र माणूस आहे की नाही. सगळ्या गप्पा चालतात, पण कुठपर्यंत ते स्टेशन इथपर्यंतच, आहे की नाही. एकदा स्टेशन आलं की निरोप पण घेत नाही, आपण ते गाठपेक्षा अर्धा घंटा आधी उभे राहतात तिथे, आहे की नाही. तिथे जे काही तुम्ही बोलता, राहता, झोपता, खाता, पिता, वाचता, जे काही गप्पा, जे काही मजा करता, किंवा तुम्हाला कधी प्लॅटफॉर्म उतरावं लागतं, कधी पेपर घेता, कधी मॅगझिन घेता, कधी काही खाता, वस्तू घेता तुम्ही खाण्यापिण्याचे, काही करता, पण कधी विसरत नाही की गाडी आपली नाही आहे की नाही. इथली मौज मजा आपली नाही आहे, हे आपलं लक्ष नाही आहे. गाडीत बसून राहणं, गाडीत झोपणं, गाडीचा टॉयलेटचा वापर करणं किंवा गप्पा मारणं, जे काही करतो कमी जास्ती सुख दुःख, ते काही आपला त्याच्यासाठी आपण गाडीत बसलेलो नाही आहे. गाडीत कशाला बसलेलं आहे, आपल्याला शेवटाला मुक्कामाला पोहोचायचं की नाही. त्यासाठी प्रवास आहे, त्याला हिंदीमध्ये यात्रा म्हणतात, आहे की नाही. यात्रा म्हणजे प्रवास. आपला हा जो प्रवास आहे, हा प्रवास आहे आणि हा जगामध्ये आपण आलेलो आहे. प्रवासी म्हणताना स्वामींनी को पॅसेंजर याच्यातच आहे, कर्मयोगात आहे ना, आपण सगळे सहप्रवासी आहोत की नाही. म्हणजे आपण अगदी एक होऊन गेलेलो आहोत, प्रवासी म्हणून एक होऊन गेलेलो आहोत, जवळ राहतो ना. त्यामुळे पण आपल्याला माहिती आहे की आपली ताटातून होणार, त्यात काहीच वाटत नाही, आपल्याला गैरवाटत नाही, आहे की नाही. हां ठीक आहे की आता आमचं स्टेशन आलं हो, आम्ही उतरतो, कधी कधी तेही म्हणत नाही कोणी, आहे की नाही. कारण आपलं काही बोललं असते, आपल्याला लवकर उतरायचं असतं स्टेशन, आपली गाडी काय आपल्याला उतरला वेळ मिळाला पाहिजे ना, की नाही. म्हणजे ते सगळं बाकी सगळं गौण असतं, सांगण्याचा मुद्दा म्हणजे सगळं गौण असतं. तसंच ह्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या आहेत, पण आपल्या मुक्कामाला पोचलं ते मुख्य आहे, हे बाकी सगळ्या गोष्टी गौण आहेत. आज काय झालेलं आहे, अध्यात्मविद्येचा अभाव असल्यामुळे काय झालं आहे, अतिशय गौण गोष्टी ह्यालाच इतकं महत्त्व आलेलं आहे की जे मुख्य गोष्टी ते पार पडण्याच्या आपल्या म्हणजे जणू काही नाही, दृश्यान नाही, तर संपूर्ण आपल्या अस्तित्व त्याच्यातच नाही, जाणीवेतच नाही आहे. त्या अध्यात्मविद्या आपल्याला जाणीव करून देते. म्हणून स्वामीजी म्हणतात, पण त्याला म्हटलं आहे कृतकृत्य म्हटलेलं आहे. बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारतो. नाही म्हणजे तुम्हाला कृत आणि कृत्य म्हणजे करायचं आहे ते तुम्ही केलं, तुम्ही यशस्वीपणे तुमच्या शेवटच्या मुक्कामाला पोचले. तुमचा प्रवास आपण आल्यानंतर आम्ही लिहिलं, पत्र लिहिलं की आम्ही सुखरूपपणे इथे पोचलो की नाही. सगळ्या सेंटरला, जितके आम्ही 10-12 सेंटरला होतो, 13 सेंटरला गेलो, सगळं लिहिलं की आम्ही व्यवस्थित सुखरूपपणे आमच्या मुक्कामाला, आमच्या जिथून सुरुवात केली होती तिथे आम्ही व्यवस्थितपणे पोचलो. वी रिच्ड हिअर सेफली की नाही. आम्हाला खूप आनंद, तुम्ही आमचं खूप आदरातिथ्य केलं, अगदी खूप काळजी घेतली आणि खूप प्रेम दिलं, त्याविषयी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत वगैरे वगैरे लिहिलं. म्हणजे काय, आमचं सगळं फिरून सुखरूपपणे परत येणं, मन चलो निजनिकेतने, आहे की नाही. आपण आपल्या घरी पुन्हा परत यायचं आहे आपल्याला. हे घर आपलं नाही आहे, संसार विदेश आहे, हा संसार विदेश आहे नाही. आणि विदेशामध्ये आपण भटकत आहोत, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण टुरिस्ट म्हणून जातो की कुठेही जातो की, आम्ही गेलोच की 14 दिवस आम्ही टुरिस्ट म्हणून भटकत होतो, सगळे सेंटर भटकत होतो. पण आता केव्हा घरी परतायचं, आश्रमात परतायचं आपल्या ठिकाणी, कंटाळ्यात थकून जातो माणूस. मग आपलं स्थान, आपली खोली, आपलं बाथरूम, आपलं जेवण, सगळ्यांची आठवण यायला लागते. आपले लोक, आपले कामं, आपल्या काळज्या, आहे की नाही. ते वाटतं तर प्रवास वाटतं 2-4 दिवस मजा आहे थोडीशी, पण नंतर वाटतं की आणि ते महत्त्वाचं तर कामासाठी तुम्हाला भरकावं लागतं, फिरावं लागतं. कारण त्या आमच्या त्या सिलचर आश्रम आहे आसाममध्ये, त्याचे 100 वर्ष झाले होते. त्यांनी नवीन मंदिराचं उद्घाटन होतं, त्यासाठी त्यांनी बोलावलं होतं, त्यामुळे ते जाणं आवश्यक होतं. आम्ही गेलो होतो आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळे सेंटर भटकून आलो. कारण तिथे आताच्या पुढे जाणं कठीण राहणार. वय वाढलं की ते कठीण आहे प्रवास, आताच कठीण आहे तर त्यानंतर किती कठीण होणार. म्हणून ते करून घ्यावा या उद्देशाने गेलो. पण सगळं केल्यानंतर काय, ते काय आपले सेंटर आपलं नाही आहे. 2 दिवस छान आहे, पण आपण तिथे कोण आहोत, पाहुणे आहोत, आहे की नाही. गेस्ट इज गेस्ट, आहे की नाही. पाहुणेच असतात. 2 दिवस 3 आहे की नाही, 4 दिवस आहे की नाही. ते आहे ना, एक जण हे आले, 4 जावई होते आणि ते आले आपल्या सासऱ्याकडे. आता जावई म्हटलं की ते खूपच त्याचं असतं स्वागत वगैरे, खूप पाहुणचार वगैरे खूप असतं. आज झाले कोणी जायलाच तयार नाही. 4 इथे तर आले, आता जा ना बाबा, पुष्कळ झाले 4 दिवस, कोणी हालायलाच तयार नाही. मग त्यांनी ते कसे जा म्हणता येत नाही, जा म्हणून आता किती दिवस तुम्ही सासऱ्याच्या घरी राहणार की नाही.
मग त्यांनी ते पुरी तूप बी पाठवत होते ना, थोडंसं ते बंद करून टाकलं ना. कळावं आता हे तूप बी पाठवणं बंद झालं आहे, आता जायला पाहिजे. आणि ते एकाला त्याच कळलं की हे आता आपल्याला जाण्याचा इशारा मिळाला आहे. एक जण निघून गेला आहे की नाही. दुसऱ्याला मग ते घेतलं की ते हे पाठच ठेवलाच नाही, पाठ आहे की नाही. मग त्याला पाठावर बसून द्यावं, पाठच ठेवून नाही झाला. त्यालाही कळलं की अरे आपल्याला आता जायलाचीच इशारा आहे, तो विचार नव्हता की नाही. आणि मग तिसऱ्याला मग आता ते जेवण म्हणजे 10 पदार्थ करून त्यांना अक्कू वाजत ते गेलं, 1-2 भात वरण असं काहीतरी ठेवून अगदी कमीत कमी पदार्थ ठेवलेला आहे. त्यालाही कळलं की अरे हे जाता आपला इशारा आहे, तोही गेला आहे की नाही. बुद्धिमान को इशारा काफी होता है. पण चौथा काही जायच ना, की जाण्याचं नावच घेत नव्हता. त्याचं नाव धनंजय होतं आहे की नाही. तर तो काही जाण्याचं नावच घे ना. आता इतके इशारे दिले, इतके चिन्ह दिले, पण त्याचं काही आपलं. मग त्यांनी शेवटी प्रहारेन धनंजया, त्याला मारपीट करून मारून दिलं. आता काही इशाराही समजत नाही आहे. त्याला शेवटी 2 तडाखे देऊन हा राखला. ह्या जगामध्ये इथे स्वामीजी म्हणतात काय की आपण पाहुणे आहोत की नाही. हे जर म्हणूनच मनुष्याला आध्यात्मिक सहाय्य करणे हा त्यावर सर्वश्रेष्ठ उपकार करणे होय की नाही. आपण सर्वांवर उपकार करतो. आज आम्ही इथे हे केलं, शिबिर घेतलं मुलांचं की नाही. ते काय मुलांना काहीतरी त्याची मदत व्हावी, त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं की नाही, यासाठीच आहे ते. त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, असे सगळं आपण प्रयत्न करत असतो. पण सर्वश्रेष्ठ उपकार काय आहे ते म्हणतात की आध्यात्मिक सहाय्य करणे हा सर्वश्रेष्ठ उपकार आहे. माणसाला कळलं माणूस नेहमीसाठी सुखी होऊन जाईल. बघा आपण नेहमीसाठी सुखी होऊन जाईल. आपल्याला जन्मापासून काही जर शिकवले असतात काही चांगल्या गोष्टी की नाही, म्हणजे अध्यात्म शिकवलं असतं. बघा तुम्ही की तुम्हाला जर अध्यात्मात 4-5 गोष्टी माहीत असतात ना, तर तुम्ही कधी विचलित नाही होणार नाही. आजकालचं एक हे दिसतं आहे, थोडीशी प्रचलन दिसतं आहे की काही छोट्या गोष्टींनी काहीतरी झालं थोडंसं फार एकदम ते काहीतरी विचित्र स्टेप्स घेऊन टाकतात. ते घराबाहेर पळून जातात किंवा आत्महत्या करतात. काही झालं नाही आहे, कोणीतरी काहीतरी म्हटलं ते काही अवगण होतं, पण त्याला वाटतं की माझा खूप अपमान झाला आहे, माझा अहंकार राहिला की नाही, माझा मान खंडना झाली काहीतरी की नाही. म्हणजे काहीच कशात काही नाही आहे हे समजण्यासुद्धा अक्कल नाही आहे. काहीच झालं नाही आहे, ते तुमचेच आहे आणि परके माणूस करून नाही. आईने काहीतरी म्हटलं मुलीला, बास तिला वाटलं की मी आता घरी राहणार नाही आहे. किंवा कोणी मुलाला काही म्हटलं बस, किंवा त्यांनी स्वतःला आत्महत्याच करून टाकली. अशा कितीतरी घटना मला माहिती, तुम्हाला तर आणखीच माहीत असतील की नाही. याचं कारण काय आहे, त्याला माहीतच नाही अध्यात्म काय आहे. कधी वाचन नाही आहे, ऐकणं नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त आधी गहू नाही, काहीच झालंच नाही आहे की नाही. ज्याला थोडेफार मॅच्युरिटी आहे तो समजतं किती त्या 2 थापडा मारून तो कधी काही त्याला होणार नाही. त्याला म्हणणार आपली आई आहे बाबा, 2 थापडा मारू शकतात की त्यात काय विशेष आहे की नाही. कशाचं अपमान आणि कशाचं अपमान आहे नाही. आपल्याला आहे काय की आपला मान व्हावा आणि आपण अपमान व्हावा म्हणून काय आपल्यामध्ये काहीच नाही आहे, नथिंग. आपण असं काय साध्य केलेलं आहे. हां, एखादा खूप मोठा माणूस आहे त्याचा अपमान होऊ शकतो, मान होऊ शकतो, पण आपल्यात काय मुलांमध्ये कसला मान कसला अपमान ठीक नाही. पूर्वीच्या काही लहान मुलांना आई चांगली पटवून काढत असेल आई नाही, म्हणजे पुलाला काही वाटत नसते, तो विसरून जाते. आईने मारलं ना पुन्हा आईला जाऊन बिलगत असेल तो, त्याला काहीच वाटायचं नाही. अरे आई आहे मारते. आज मग 2 शब्द बोलू शकत नाही. तो मुलगा लोडचा मुलगा आपण याच्यात बघत असाल भांडतो तात तर की तुम्हाला असं का म्हटलं असं म्हणून नको. एवढंसं गुडघा एवढं पण झालं नाही अजून तू, पण त्याला वाटतं की मला का म्हटलं तू असं. अरे म्हणजे काय, या मान अपमानाच्या कल्पना इतक्या म्हणजे याचा अभाव आहे की नाही. काय गौण आहे, काय मुख्य आहे जीवनामध्ये की नाही. जीवन फार मोठं आहे, फार मूल्य आहे. पोर खेळणे जीवन म्हणजे, तर हे फार मूल्यवान आहे. स्वामीजी म्हणतात याचं मूल्य खूप आहे. याच्यातून तुम्ही श्रीरामकृष्ण म्हणतात जितेंद्रिय काय करू शकणार नाही, देवाचं दर्शनसुद्धा करून घेऊ शकतो तो की नाही. देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो. याच्यासारखी मोठी गोष्ट कोणती असू शकते, ते करून घेऊ शकतो की नाही. त्याला म्हणतात अध्यात्म. त्यांनी जर आपल्याला कळलं की गौण काय आहे आणि मुख्य काय आहे, आणखी एक आहे फार काय आहे. बरंच म्हणजे एक वाक्य वाचत नाही, पूर्ण वाचत नाही, फक्त काही मुख्य भाग वाचतो आहे. हां, आध्यात्मिकताच जीवनातील आपल्या समग्र कार्याचा खरा पाया आहे. परेशान वाक्य आहे. आध्यात्मिकता जीवनातील आध्यात्मिकदृष्ट्या सबल
म्हणजे बलवान, शक्तिवान. आणि निकोप माणूस, निकोप म्हणजे निरोगी, मनाने निरोगी आहे तो, मनाने बलवान आहे. पूर्वीचे लोक मनाने बलवान असायचे, निकोप असायचे, आहे की नाही. त्यांना तसं ते संस्कार दिले जायचे, तसे संस्कार दिले जायचे. सहजासहजी ते विचलित होत नसत, आहे की नाही. प्रचंड मनाचं सामर्थ्य होतं त्यांचं, आहे की नाही. म्हणून लहानपणी सगळे ते मुलांना पाठ असे, रामरक्षा पाठ, मनाचे श्लोक पाठ, सगळे स्तोत्र पाठ, अमुक पाहिजे, फार बळ मिळायचं, आणि दररोज देवाला नमस्कार करायचे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याची मुलं बलवान आहे. आमचा देव आहे की आमची आई आहे, वडील आहे, त्यांना माहीत आहे हे काय फालतू गोष्टी याच्यात काही जास्त त्याला काही महत्त्व द्यायचं नाही. आज इतक्या क्षुल्लक गोष्टींना महत्त्व दिलं जातं की यांना काय काहीच माहीत नाही आहे. त्यांना ज्ञान देणारे त्यांच्यासारखेच मित्र असतात, आहे की नाही. त्या मित्रही जेवढे मूर्ख असतात तेवढा हाही मूर्ख असतो. त्याला मूर्खाला काय ज्ञान देणार, एका आंधळा दुसऱ्या आंधळाला काय दिशा दाखवणार, आहे की नाही. पण आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, काहीतरी माहीत करून घ्यायचं आहे. इथं फार किती छान वाक्य आहे बघा. आध्यात्मिकताच जीवनातील आपल्या समग्र कार्याचा खरा खरा पाया आहे. आध्यात्मिकदृष्ट्या सबल आणि निकोप माणूस मनात आल्यास इतर सर्व बाबतीतही दक्ष व कार्यक्षम होऊ शकेल. इतर सर्व कार्यात आपण दक्ष आणि कार्यक्षम होऊ शकू. म्हणजे अर्थपुरुषार्थ आणि कामपुरुषार्थ, धर्मपुरुषार्थ या तिन्ही इतर पुरुषार्थांमध्ये सुद्धा आपण दक्ष म्हणजे परफेक्ट होऊ शकू आणि परफेक्ट कार्यक्षम होऊ शकू, की नाही. जर आपलं आध्यात्मिक जीवन जर परफेक्ट असेल, सबल असेल तर. नंतर म्हणतात फार काय, आणखी काय सांगायचं, फार काय, पण माणसाच्या ठायी आध्यात्मिक बल जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत त्याचे भौतिक अभाव देखील चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकत नसतात. म्हणजे तुम्हाला भौतिक अभाव जीवनभर तेच करतो आपण, भौतिक अभाव दूर करण्याचा प्रयत्न करतो, आहे की नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर आध्यात्मिकदृष्ट्या बलवान असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी आपोआप होतील, आपोआप होतील. या गोष्टी आपोआप होतात. कशावरून? तुम्ही इतिहास बघा, सगळे संत बघा, अवतार बघा, स्वामी विवेकानंद बघा ना, आहे की नाही. त्यांनी कशाच्या भरोशावर सगळं सोडलं. रामकृष्ण बघा, ते म्हणतात मला नोकरी वगैरे नाही करायची, मला काही शिकायचं नाही आहे. अरे शिकायचं नाही आहे, नोकरी नाही करायची. ती नोकरी तर होती, त्यांच्या भावाचीच नोकरी होती. त्यांना ते मथुरबाबू होते, त्यांना नोकरी द्यायला एका पायावर तयार होते. पण त्यांनी नोकरी विचारू नये म्हणून दूर पडायचे ते. म्हणजे नोकरी मिळते आणि मग मला नोकरी नाही म्हणून दूर पडत होते. मला शिकायचं नाही आहे, असं कधी असतं काय? आपण तिथूनच सुरुवात करतो. आई तिथून तू शिक बाबा, नोकरी कर, कमाव, स्वतःच्या पायावर उभं राहा. नाही मला तसं नाही करायचं आहे. किती आश्चर्य आहे बघा. मग कशाच्या बळावर ते म्हणतात आहे की मला शिकायचं नाही आहे, मला नोकरी नाही करायची? कशाच्या बळावर आहे? ते आध्यात्मिक बळ आहे. लक्षात घ्या, ते आध्यात्मिक बळ आहे. त्यामुळे ते आध्यात्मिक बळ असेल ना, बाकीच्या गोष्टी येऊ मी त्याच्यावर काय फेकून देईल ते मी, मला त्याची पर्वा नाही आहे की नाही. इतर लोक म्हणू शकत नाही, तुमच्या आमच्यासारखे लोक म्हणू शकत नाही, कारण आपल्यामध्ये आध्यात्मिक बळ नाही. ते विवेकानंदांना काही नव्हतं. त्या मी काय एका कुटुंबाचं पालन करण्यासाठी जन्माला आलो आहे काय, आहे की नाही. सगळे अभाव, सगळे कष्ट, दुःख, सगळे आई वडील उपाशी आहे, भाऊ वडील तर गेले आहेत, बहिणी उपाशी, आई वडील, भाऊ उपाशी आहे. अशी परिस्थिती आहे की काय समजत नाही. पण शेवटी त्यांनी ठरवलं की मी एका कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी जन्माला आलेलो नाही आहे नाही. घराच्या बाहेर निघाले बघा, निसंबल, काहीच आधार नाही. कशाचा आधार नाही, कशाचा आधार नाही आहे. तो आधार देवाचा आधार आहे, आध्यात्मिकतेचा आधार आहे. नाही ते काय बळ असतं का ते माणसाचं? माणसाचं बळ असतं का? ते शक्य आहे का की नाही? माणूस नेहमी आधार शोधत असतो की नाही, कशाचा तरी आधार घेत असतो की नाही. आणि निराधार होणं कळ शक्य आहे. ते निराधार नाही आहे, तो देवाचा आधार आहे, ते आध्यात्मिकचं बळ आहे. मला देव बघेल, काय प्रचंड श्रद्धा विश्वास माणसाच्या मनामध्ये असायला हवेत. ज्यावेळी माणूस एवढी मोठी स्टेप घेऊ शकतो. काही दिवसांनी अंधार आहे, अंधारात उडी मारणं की नाही, ते अंधारात उडी मारणं नसतं, तिथे झेलणारा देव असतो. प्रल्हादाला फेकून दिलं दरीमध्ये, त्याच्या वडिलांनी सांगितलं याला फेकून द्या दरीमध्ये. आज दरीमध्ये पडल्यानंतर मरणार नसतो. नाही मरणार नाही तो. विष्णू चारी हाताने त्याला झेलायला तिथे खाली उभा आहे.
आहे की नाही. तो ते नारायण त्याला खाली चारी हाताने त्याला झेलतो आहे की नाही. तो पडणार नाही, कारण त्याचा देव सांभाळ करत असतो, देव त्याच्याकडे बघत असतो. देवासाठी तुम्ही केलं ना सगळं, तर देव तुमचं सगळं करेल. देव तुम्हाला कधीच अंतर देणार नाही की नाही. कारण काय, ती देवाची जबाबदारी असते की नाही. तुम्ही त्याचं नाव घेऊन घराबाहेर पडला आहात, त्याचं नाव घेऊन तुम्ही सगळं करता आहात की नाही. मग तो तुम्हाला तर काही वाऱ्यावर सोडून देईल काय? देव कोणालाच वाऱ्यावर सोडत नाही आहे की नाही, कोणालाच सोडत नाही वाऱ्यावर. पण विश्वास नसतो, श्रद्धा नसते, त्याला म्हणतात आध्यात्मिक बल की नाही. हे आध्यात्मिक बल मोठ्या संतांमध्ये त्यांनी कशाच्या भरोशावर केलं हे सगळं की नाही. स्वतःच्या जीवनाचं स्वतःचं, आपण ज्याला आजकाल करिअर म्हणतो, त्या करिअर त्यांनी काही परवाच नाही केली. माझं भविष्य काय आहे, भविष्याविषयी त्यांनी काही काळजीच केली नाही. आपण जन्मभर भविष्याची काळजी करतो, आपली करतो, आणि आपल्या पुढच्या 7 पिढ्यांची काळजी करतो आहे की नाही. आणि आजच्या पिढीने माझी उद्याची काळजी करत नाही मी की नाही. उद्याची पण मी काळजी करत नाही. कशाच्या भरोशावर, निराधार कशाच्या भरोशावर. गीतेमध्ये अनिकेत स्थिरमतील भक्तिमान में, अनिकेत म्हणजे गरज नाही आहे त्याला. अरे आमचं घर सगळं जगभर घर आहे, घर नाही म्हणजे काय आहे की नाही. आणि जगच आमचं घर आहे, विश्वाची माझे घर आहे की नाही. कशाच्या भरोशावर आहे, त्याला आध्यात्मिकता म्हणतात आहे की नाही. पूर्णपणे त्याला माहिती आहे, अरे देवाच्या शक्तीवरचा विश्वास आहे की नाही, देवाच्या आधारावर त्याचा विश्वास आहे की नाही. त्याच्या भरोशावर तो काय करतो, सगळं करतो. त्याच्या सगळ्या क्रिया अहंकाराला सोडून असतात, ममत्वाला सोडून असतात, मीपणाला सोडून असतात. म्हणजे मीपण म्हणजे देव माझा आहे. जसं लहान मुलं म्हणतं आई माझी आहे, बाबा माझे आहे. त्याचं बळ कसं असतं, त्याचं आईचं बळ, बाबाचं बळ, त्याचं बळ असतं ते आहे की नाही. आम्ही म्हणतो आमचं रामकृष्ण, मग आमचं ऑर्डर आमच्या माठीशी आहे, ते आमचं बळ नाही, रामकृष्ण ऑर्डरचं पाठी आहे की नाही. आम्हाला कोणी ओळखत नाही, पण रामकृष्ण मिशनला ओळखतात. ते बळ आमचं आहे, कारण आम्हाला मोठं व्हायचं नाही. रामकृष्ण मोठं झालं की आम्ही मोठे झालो आपापच आहे की नाही. आम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. तुम्ही वेगळं काय करायला गेलं, तुम्ही मोठे होत नाही, पण तुमचं ऑर्गनायझेशन खाली जातं. जसं इतर बाबतीत, संस्थेच्या बाबतीत घडत असतं. आध्यात्मिक बळ म्हणजे स्वामीजी म्हणतात हे, की आध्यात्मिक मदतीच्या खालोखालच बौद्धिक उन्नतीसाठी केलेल्या सहाय्याचे स्थान आहे. विद्यादाने अन्नदानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. ते प्राणदानापेक्षा देखील श्रेष्ठच, कारण ज्ञानच माणसाचे खरे खरे जीवन आहे. तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही जगता आहात, जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर तुम्ही जगता आहात म्हणजे फक्त श्वास घेता आहात, खरे तुम्ही जगत नाहीत. म्हणून शेवटी म्हणतात स्वामीजी, अतएव निष्कर्ष काय आहे, सिद्धांत काय आहे, ज्याने आपल्याला आध्यात्मिक बल लाभेल तोच सर्वश्रेष्ठ उपकार होय. नाही, आपल्याला नेहमी जीवनभर आध्यात्मिकदृष्ट्या बलवान व्हायला पाहिजे. स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. स्वामीजी म्हणतात, गीता पण म्हणते की नाही, नई ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धम कालेनात्मनि विंदती. ह्या जगामध्ये, इह म्हणजे या संसारामध्ये ज्ञानासारखं दुसरं पवित्र काही नाही. पवित्र म्हणजे पावन, शंकराचार्य पावन कर्म, तुम्हाला शुद्ध करणारं की नाही, तुम्हाला खरं खरं माणूस करणारं, तुम्हाला नुसतं माणूस नाही देवता करणारं. जगामध्ये ज्ञानासारखं दुसरं मोठं काहीही नाही. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं, सदृश म्हणजे सारखं. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह म्हणजे या संसारामध्ये विद्यते नाही आहे. न विद्यते म्हणजे विद्यमान नाही आहे, त्याचं अस्तित्व नाही आहे. या जगामध्ये जग हे स्थिर आहे, जग हे चाललं आहे, पृथ्वी फिरते आहे, ज्ञानाच्या आधारावर फिरते आहे. ही सृष्टी आहे ज्ञानामुळे आहे की नाही. ते नसेल तसंच कोसळून पडेल की नाही. तुम्ही उभे आहात ज्ञानामुळे, जे काही ज्ञान असेल. म्हणून ज्ञानासारखं महान या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. याची जाणीव म्हणून कणाकणाने ज्ञान गोळा करा. जसं कणाकणाने थेंबाथेंबाने तळ्यात पाणी साचतं, एका पैशाने आपण आपलं संचय वाढवतो पैशाचा, तसंच कणाकणाने ज्ञान एकत्र करायचं असतं की नाही. जितकं ज्ञान तुमच्यापाशी येईल तितके तुम्ही समृद्ध व्हाल. ती खरी समृद्धी आहे, हा विषय आहे. ती झाली म्हणजे तुमची कर्म जी आहे तुम्हाला बांधणार नाही, तुम्हाला मुक्त करतील. नाही तर कर्म हे बांधतात, जगाला बांधतात. पुन्हा पुन्हा या, पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मनरम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा गर्भवास, पुन्हा पुन्हा येणं पुन्हा. पण तुम्ही कर्माचं रस जाणलं की अरे कर्म आपण करत नाही, कर्म हे घडतं आहे की नाही. मी करत नाही, मी बोलत नाही, तुम्ही ऐकत नाही, हे क्रिया आहे, कर्म आहे. कर्म म्हणजे घडणारी गोष्ट, त्याला कर्म म्हणतात.
ते मम कशाला जोडतं, अहम कशाला जोडतं, त्याची काय आवश्यकता आहे की नाही. जी घडतं आहे की नाही. असं तर पाऊस पडत राहतात, त्याला कशाला मी पाऊस पडला कसं म्हणता आहे की नाही. पाऊस पडणे घडणारी क्रिया आहे की नाही. मी जेवलो, अरे जेवलं तर तुम्हाला कोणी बक्षीस देईल काय आहे की नाही. मी श्वास घेतो आहे, श्वास घेतो त्यात काय तुमचं काय मोठं कर्तृत्व काय देशामध्ये, घ्या नका घेऊ, मरायचं असेल नका घेऊ की नाही. त्यात कोणतं मोठं कर्तृत्व आहे की नाही. तुम्ही श्वास घेणं, किती घेणं, केव्हा घेणं आणि केव्हा बंद होणं तुमच्या हातात आहे काय, तुमच्या हातात नाही आहे. तुम्हाला वाटतं माझ्या हातात आहे खरं की नाही. ते त्यांनी ठरवलं आहे किती घ्यायचं, त्याला तुमचा वापर करून घ्यायचा आहे. जगामध्ये आपण विशिष्ट कामासाठी देवानी आपल्याला पाठवलेलं आहे. त्याला वाटलं की आता यांचं संपलं, बस झाला मग चला आहे की नाही. मग आपली काय होते, बोळवण होते. आपल्या इथे राहण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपलं काम संपलं आहे. आपण रंगमंचावर ॲक्टिंग करत आहो, आपली ॲक्टिंग संपली, आपलं सगळं संपलं, आता विंगेत जा. इतकं सरळ आणि सोपी आहे की नाही. असं नाही आहे म्हणून कसं सांगणार. म्हणजे ज्ञानाच्या अभावामुळे आपण दुःखी होतो. अरे आपण इतके लोक बघत होते, टाळ्या वाजवत होते, ते आपलं अरे झालं टाळ्या वाजवत, ऐकल्या नाही पुष्कळ तुम्ही टाळ्या, आता झालं तुमचं काम संपलं, आता काय व्हा, अदृश्य व्हा. याच्यावरून म्हणजे अदृश्य व्हा तुम्ही, आता तुमची काही गरज नाही जगाला. महाभारतात हा विषय खूप सुंदर झाला की नाही. तुमची गरज नाही जगाला आहे की नाही. आताही नाही आहे, मागेही नव्हती, पुढे तुमच्या आवाजून जग हे कर्मयुगात फार सुंदर शेवटी येते मुक्तीचा अध्याय आहे त्यामध्ये. जगाला तुमची थोडीसुद्धा गरज नाही आहे, तुमच्या वाचून हे जग छान चालू शकेल. हा एकदा माणसाला धडा मिळाला ना, तो काय होतो, अनासक्त होतो आहे की नाही. आपल्याला वाटतं माझ्याशिवाय घर कसं चालणार, ते मी नाही आलो ते काय हे इथलं काय म्हणतात ते महिन्यातला हा जो प्रवचन होते कसं चालणार, होईल काही ते कोणी ते येईल, कोणी ते सांगेल, मला त्याची काय आहे की नाही. आज मला बोलायचं एवढंच, पुढच्या याच्यात काय होईल मला त्याची काय घेणं आहे की नाही. कारण मी असेल नसेल तरी जग काही थांबेल काय आहे की नाही. रामकृष्णही आले गेले आहे की नाही. एवढे मोठे लोक रामकृष्ण, तेही आले आणि तेही गेले. जग त्या विनका ओसची पडले आहे की नाही. ते गेले म्हणून काय जगात काय हे व्हॅक्यूम निर्माण झाला काय म्हणतात ना, की काय सगळं ओस पडलं, काय ओसबीस काही पडत नाही कोणी गेलं तरी आहे की नाही. जग भरलेलंच आहे, कधी रिका पोकळ होत नाही ते. जग त्या विनका ओसची पडले, कुणी सदोदितक सूतक धरले. किती दिवस सूतक धरणार, 10 दिवस 14 दिवस. श्राद्ध झालं की पुन्हा लोक ते गोड खातात, काहीतरी असतं ना 14 दिवस काही गोड खातात, नंतर आलं पुष्कळ झाले आता. आणि जे उद्योग करतात ना ते तेवढे करतात, 3 दिवसात ते आटपून टाकतात, उद्योगाला लागतात. किती दिवस तुम्ही शोक करणार, किती दिवस सूतक करणार. कुणी सदोदित सूतक धरले, मग काय अटकले मज शिवाय. या एवढ्याच जरी काही अटकले नाही, माझ्याशिवाय काय अटकणार इथे, काय अडणार आहे. कोणाच्या जगात कोणाविषयी काहीही अडत नाही. हा धडा आपल्याला शिकायला पाहिजे, मग तुम्ही सुखी व्हाल. संयुक्तस्स सुखी न रहा गीता म्हणते की नाही. मग काय अटकले मद शिवाय, मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील हाय हाय. आणि एक क्षण त्याला गेला गेला खरोखरच मनापासून म्हणतात की काय ते नुसते म्हणतात कोणालाच माहीत आहे की नाही. पण वाटतं की गेला आता चांगला माणूस होता हो आहे की नाही. पण ठीक आहे, पण अशा हजारो करोडो स्वामीजी म्हणतात कर्मयोगामध्ये ते जातात 5 मिनटामध्ये विसरून जातात आपल्याला आहे की नाही. कधी कधी 5 मिनटं पण लागत नाही आहे की नाही विसरायला. कारण काय झालं, गेला 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 अशी किती येतात किती जातात. म्हणजे काय, हे जगाच्या घडामोडी तुमच्यामुळे होत नाही, आणि तुम्ही असतानाही घडत नाही, तुम्ही नसल्यामुळे घडत नाही. त्याचा तुमचा काहीही संबंध नाही आहे. यू आर ओनली ॲक्टर्स. आपण फक्त या जगाच्या रंगमंचावर ॲक्टिंग करणारे, अभिनय करणारे अभिनेते आहोत. तुमची ॲक्टिंग संपली की नाही, लाईट कॅमेरा ॲक्शन, ह्याच्यासाठी फक्त तुमची ॲक्टिंग आहे. आणि एकदा ती ॲक्टिंग संपली की लाईटही बंद होणार, तो दिग्दर्शक कट म्हणणार, तो स्पॉट बॉय पण लाईट बंद करणार, सगळंच बंद होणार की नाही. म्हणजे काही फक्त ॲक्टिंग आहे, खरं त्याच्यात काही नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठेही आसक्त माझं मी म्हणण्याची गरज नाही आहे. हे म्हटलं की कर्माचा जो डंख आहे की नाही, कर्म हे तुम्हाला बांधतं, तुम्हाला दुःखी करतो, तुम्हाला पुनर्जन्म देतो, तुम्हाला गर्भवास घडवतो, ते सगळं बंद होऊन जाईल की नाही. त्याला ज्ञान म्हणतात. मग असं असताना कशाला तुम्ही जे तुमचं नाही आहे ते तुम्ही कशाला तुम्ही म्हणता आमचं म्हणता की नाही. दुसऱ्याची वस्तू तुम्ही आपली म्हटली की ते काय दुःख देणार तो की नाही. जसं म्हटलं ना, आम्ही गेलो कोणाच्या घरी गेलो पाहुणे म्हणून, 2 दिवसात ठीक आहे आपण जगात पाहुणे म्हणून आलेलो आहेत, सप्रवासी. आपण माझी गाडी आहे, तुमची गाडी कुठे आली होती आहे की नाही.
माझी गाडी तिथे उभी आहे त्या प्लॅटफॉर्मवर, तुमची गाडी कशी काय ती आहे एवढी काय तुमची काय आहे का अल्पत्याची गाडी ती का किती करोड शेकडो करोडची गाडी असते ती तुमची गाडी आहे कशी काय तुमची गाडी आहे माझं बर्थ आहे. हां तुझी गाडी आहे तुझं बर्थ आहे फक्त त्या प्रवासापुरती आहे त्याच्या पलीकडे नाही आहे. या जगात जे माझं आहे सगळं माझं आहे हे माझे लोक आहेत माझं आहे माझं सगळं आहे पण फक्त त्या प्रवासापुरती आहे त्याच्या पलीकडे माझा याचा काही संबंध नाही. ही जाणीव सदोदित आपल्या मनामध्ये असेल आपण सुखी राहू आनंदी राहू आहे की नाही. काही संबंध नाही आहे सगळं देवाचं आहे की नाही. आपण सुद्धा देवाचे आहे देवाने आपल्याला विशिष्ट कार्यासाठी ते पाठवलं आहे. आपली गरज संपली की देव आपल्याला बोलवेल आपल्याकडे आहे की नाही. आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम आमचं गाव हे नाही आहे आमचं गाव देवाचं पायापाशी आहे की नाही. माझं ठाव द्यावाजी चरणी आपला ठाव म्हणजे जागा कुठे आहे देवाच्या चरणावर आहे. तुका आला लोटांगणी माझं ठाव द्यावाजी चरणी आपली जागा कुठे देवाच्या पायावर आहे. हे संसारामध्ये आपली जागा नाही आहे कुठेच नाही आहे. आपल्याला 1 इंच जागा इथली आपली नाही आहे. लोक थोडे इकडे बांध झाल्यामुळे मारामारी करतात भाऊ आणि एकमेकाचे काय करतात काटा काढतात आहे की नाही. पण ते म्हणणार तुझे काहीच नाही इथे नथिंग असं समजून तुम्ही जगात राहा जगाचे व्यवहार करा त्याला म्हणतात ज्ञान. ज्ञानाने तुम्ही जगाचा व्यवहार करा. अज्ञानाने केला तर तुम्ही दुःखी व्हाल की नाही. कारण नसताना दुःखी व्हाल. म्हणून इथे स्वामीजी म्हणतात की तुमचा दुःखाचा नायनाट जर करायचा असेल तर जोपर्यंत माणसाची प्रकृतीच बदलून जात नाही तुमचं मनच बदलून जात नाही तुमचे विचारच बदलून जात नाही तुमचे संस्कारच बदलून जात नाही तोपर्यंत हे सगळं प्रॉब्लेम राहणारच. म्हणजे तुम्ही कुठे लक्ष द्यायला पाहिजे कुठं फोकस करायला पाहिजे तिथे फोकस करा. कठीण आहे ते फार कठीण आहे. ऐकणंसुद्धा कठीण आहे समजून घेणंसुद्धा कठीण आहे. आश्चर्योत पश्यती कशी गीताच म्हणते हे फार कठीण आहे समजून घेणं पण समजून घ्यायला पाहिजे. कारण काय की हे सत्य आहे. जे सत्य आहे तुम्ही सत्याकडे पाठ फिरवली तर तुम्ही दुःखी होणार आहे की नाही. असताकडून सताकडे जायला पाहिजे आहे की नाही. मृताकडून अमृतत्वाकडे जायला अंधाराकडून प्रकाशाकडे जायला पाहिजे. उलटा प्रवास व्हायला नको. असतो मा सद्गमय असताकडून सताकडे जा तमसो मा जो तमस म्हणजे अंधार अंधाराकडून प्रकाशाकडे जा प्रकाशाकडून अंधाराकडे येऊ नका. मृत्योर मा अमृतंगमय मृतत्वाकडून अमृतत्वाकडे जा. सगळं विनाशशील आहे नाशशील आहे नाशवान आहे याच्याकडून त्याच्याकडून अविनाशी जे आहे ते नाशवान आहे तिकडे जा भगवंताकडे जा आहे की नाही. हा कर्मयोग तू कर्म म्हणजे कर्माशी योग नको देवाशी योग आहे. कर्माच्या माध्यमातून देवाशी योग आहे भगवत योग आहे. कर्मयोग म्हणजे भगवत योग आहे की नाही. कर्माच्या माध्यमातून तुम्ही देवाशी जोडले जाता की नाही. आपण इथेच थांबूया. पुढच्या महिन्यामध्ये आपण हाच विषय घेऊ. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.